आज अत्यंत महत्त्वाचा असा एक निर्णय आणि विशेषतः धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच मी घोषणा केलेली होती की 15 तारीखपर्यंत मी माझा निर्णय घोषित करेन आणि मला अतिशय सांगायला आनंद होतो की आज जी काही चर्चा मंत्रिमंडळामध्ये झाली त्या अनुषंगाने आपल्याकडे घोषित, अघोषित, त्रुटी, त्याचबरोबर 20% 40% होत असताना त्रुटीपात्र ठरलेले शिक्षक, 40%वरून 60%वरची ज्यांची एलिजिबल झाले आहेत असे शिक्षक, या सर्वांना आम्ही या ठिकाणी त्यांचा GR हा लवकरच निघेल. पुढच्या आठवड्यामध्ये हा सविस्तर प्रस्ताव त्याचे छाननी करू, त्याचा आवश्यक तो GR निघेल. मी आता आपल्याला एकंदर आम्ही किती लोकांना ही फॅसिलिटी देतोय हे अमाऊंट जाहीर करतो की एकंदर या सर्वांसाठी घोषित, अघोषित आम्ही कोणी शिल्लक ठेवलेलं नाही. जे फक्त पात्रता पूर्ण करू शकले नाही अशा शाळा वगळून सर्वच्या सर्व शाळांना आम्ही मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे साधारण 1160 रुपयाचं एवढं पॅकेज हे शिक्षकांसाठी यावर्षी याची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या मागण्या केलेल्या नव्हत्या अशा लोकांना सुद्धा न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याची घोषणा ही मी पावसाळी अधिवेशनामध्ये केलेली होती आणि ती घोषणा करताना सुद्धा मी सांगितलेलं होतं की अनेक वर्ष शिक्षक जे वंचित राहिलेले आहेत यांच्यासह सर्वांचे निर्णय होतील. त्याप्रमाणे अघोषित, त्रुटी यांच्यासह ज्यांना आम्ही सुरू केलेली होती ग्रँट त्यांना सुद्धा पुढचा हप्ता, या सर्व गोष्टी आम्ही प्रिन्सिपली मान्य केलेल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल. शिक्षक असतील याचं बेनिफिट मिळेल आणि मुळात जे आंदोलन झालं होतं ती मागणी पूर्ण होताना नाही, त्यांनी मागणी केलेल्यापेक्षा जास्त हे शासनाने दिलेलं आहे आणि मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंदोलन करतानाच मी सांगितलेलं होतं की आंदोलन करू नका, कारण ऑलरेडी मी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे. जी घोषणा आपण करतो ती आमच्यावर बंधनकारक असते, नाहीतर हक्कभंग होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये काल जो प्रकार घडला हा प्रकाराची सुद्धा आम्ही गांभीर्याने नोंद घेतलेली आहे, कारण 15 तारीखला कॅबिनेट झाली नाही हे सर्वांनाच माहिती होती. 16 तारीखला सुद्धा कॅबिनेट झालेली नव्हती. आज 17 तारीखला कॅबिनेट झालेली आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत कॅबिनेटमधल्या सर्व सहकाऱ्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा करत नाही तोपर्यंत अशी कुठलीही घोषणा आम्हाला करता येत नाही आणि त्याच्यामुळे आज सुद्धा खरं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याची घोषणा करणार होते, परंतु त्यांनी मला सांगितलं की आमच्या वतीने तू ही घोषणा कर की जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा जास्त हे आपण शिक्षकांना दिलेलं आहे. यांची लाभार्थी शिक्षकांची संख्या ही सर्वसाधारणपणे 60,000 एवढी मोठी आहे आणि त्याच्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय या शासनाने घेतलेला आहे आणि मला विशेषतः आनंद आहे की बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या दिवशी आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो. 12-12, 13-13, 15-15 वर्ष अनेक शिक्षक हे वंचित राहिलेले होते. एक ऐतिहासिक निर्णय घेऊन या शासनाने सर्वांना न्याय दिलेला. धन्यवाद. एकंदर यावर्षी 1160 कोटी रुपयाची, मोठी 1160 कोटी रुपयाची तरतूद ही आम्हाला करायला लागणार. देखिए, बहुत दिनों से महाराष्ट्र में जो शिक्षक है, पहले तो ये बात सबको समझ में आने चाहिए कि ये परमानेंटली नॉन ग्रांटेबल स्कूल थे, लेकिन बाद में उनमें से परमानेंट शब्द निकाला गया. फिर भी बहुत सारे जो टीचर्स थे इससे वंचित थे, उसको अघोषित बोला जाता है, तो ये सबसे बड़ी कैटेगरी है, उनको रिलीफ दिया गया. फिर जब पहले निर्णय हो चुके थे उस वक्त कुछ त्रुटि निकली हुई थी, तो उसको त्रुटि के टीचर बोलते हैं, उनका भी हमने डिसीजन ले लिया है. जिनको अप्रूव किया था, जिनको 20% मिला था उनको भी 40%, जिनको 40 मिला था उनको 60%, सब निर्णय हमने ले लिए हैं. और ये सब पूरी जो डिमांड थी वो अराउंड 250 करोड़ की थी जो उनकी डिमांड थी, लेकिन मेरा ऐसा मानना है कि एक साथ सब जो प्रॉब्लम है उसको ख़त्म करना चाहिए ताकि अच्छा एजुकेशन स्टूडेंट्स को मिल सके. इसलिए ये निर्णय लिया है और इसके लिए करीब 1160 करोड़
उसका अतिरिक्त बोझा शासन पे आ जाएगा। लेकिन ये निर्णय लेना आवश्यक था, एक हिस्टोरिकल डिसीजन है। बहुत सालों से, करीब 10-12 साल से ये सब पेंडिंग था, उसको आज हमने इसके बारे में निर्णय लिया। राहुल गांधी ने आज अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में एक लेटर दिखाया जिसमें वीर सावरकर जी ने लिखा हुआ था कि मैं आपका आज्ञाकारी गुलाम बनकर रहूंगा। फिर से एक बार वीर सावरकर पर निशाना साधा है महाराष्ट्र में। देखिए, सावरकर जी ने जो भोगा है वो केवल महाराष्ट्र ने, पूरे भारतवर्ष ने देखा है। किस तरह से उनको जेल हुई थी, किस तरह से काला पानी की सज़ा उनको हुई थी। बाद में काला पानी की सज़ा ख़त्म होने के बाद भी वो डिटेंशन में थे। कोई भी फ्रीडम फाइटर इतने लंबे समय तक उसको कारावास की शिक्षा नहीं हुई थी, इतनी कारावास की शिक्षा सावरकर जी को हुई थी। उसके बावजूद भी उन पे जो वक्तव्य किया जा रहा है वो बहुत ही निंदाजनक है। हम उसकी निंदा करते हैं और हम ऐसे सोचते हैं कि जो हिंदुत्व का मुद्दा लेके जनता के सामने आते हैं वही लोग आज उनको मिलने के, राहुल गांधी को मिलने के लिए जाते हैं। और ऐसी एक स्थिति जो सब लोगों के सामने आई हुई है कि जो हिंदुत्ववादी है उन पे कठोर टीका करना, और ये टीका करने के पीछे मतलब भी वोट्स जुटाने का है। इसीलिए मैं सोचता हूँ कि ये निंदाजनक है और ये आगे नहीं चलना चाहिए। इसीलिए महाराष्ट्र की सब जनता को इकट्ठा होना चाहिए, क्योंकि वो स्वतंत्र वीर है। और ऐसी कुछ भी चीज़ें जो दिखा के लोगों को गुमराह किया जाता है, ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए, ऐसे मेरी प्रार्थना। सर, औरंगाबाद में एक लड़की ने ऑटो से जंप कर लिया क्योंकि वो जो ऑटो ड्राइवर था उसने उसे काफी आपत्तिजनक भाषा में उससे बात की और उस लड़की को चोट भी आई है काफी, उसकी सर में जो है चोट लगी है और ब्लीडिंग हुआ है इंटरनल। क्या कहना चाहेंगे? हम वुमेन सेफ्टी के बारे में बात करते हैं बट रोड पे कहाँ है? नहीं, इसके खिलाफ कड़ी से कड़ी एक्शन ली जाएगी। ऐसे नहीं होना चाहिए। और जिस भी रिक्शा ड्राइवर ने किया है उसको कड़ी से कड़ी सजा दी जाएगी। तो हो गया, पर वुमेन सेफ्टी कैसे इंश्योर करेंगे सर? वुमेन सेफ्टी के लिए हमने हमारे एक्ट अमेंड किए हैं और इस एक्ट में इतने कठोर प्रावधान है, तो जब इसका इम्प्लीमेंटेशन चालू हो जाएगा तो ऐसी चीज़ें करने का किसी को भी उसकी ये हिम्मत नहीं होगी कि ऐसी चीज़ वो कर सके। मुझे जरा आज गोवरच्या संदर्भात एक धडक कार्यक्रम हा मुंबई महापालिकेने घेतलेला आहे आणि याच्यामध्ये विशेषतः असं सांगायचं आहे की गोवरची लस ज्यांनी घेतलेली नाही अशाच मुलांचे मृत्यू झालेले आहेत। मृत्यू होणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे, परंतु आपण लस घ्यायची नाही हा प्रकार सुद्धा तेवढाच दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे सर्वच लोकांनी कबूल केलेलं आहे की आम्ही स्वतः येऊन आवाहन करू आणि सर्व लोकांचं लसीकरण करण्यासाठी आम्ही सहकार्य करू। सर्व लसीकरणाची तयारी, आता लसीकरणाची सुरुवात सुद्धा झालेली आहे। लवकरच ही साथ आटोक्यात सुद्धा येईल, पण ही साथ याच वर्षी आली अशी नाही, गेल्या वर्षी सुद्धा ही साथ आलेली होती। जवळजवळ 120 लोक ही त्याच्यामध्ये इन्फेक्ट झालेली होती। यावेळेला 1200 लोकांना तशी लक्षणं दिसल्यामुळे 1200 ते 1600, मला तर नेमकी फिगर आठवत नाही, पण त्याच्यामधले 160 लोकांना गोवर आढळला आणि त्याच्यामधल्या 7 मुलांचा मृत्यू झाला। आणि याची गंभीर दखल घेऊन एक मोठी मोहीम, ही गोवरची जी लस आहे ती देण्याची चालू आहे। आणि ही मोहीम केवळ मुंबईमध्ये चालू नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। खसरे की क्या सिचुएशन है? सरकार ने भी बैठक ली, क्या कुछ बातें हुई, कितने परसेंट केसेस हैं, टोटल कितने केसेस हैं? देखिए, मुंबई में जो केसेस को मतलब जिनको टेम्परेचर था या ऐसे लक्षण थे, ये 1000 से ज़्यादा थी, मतलब 1200-1300 लोगों को चेक किया था, लेकिन उसमें से 160 लोग ये बीमार पाए गए। उसमें से 7 जो बालक थे उनकी मृत्यु हो गई और इसमें से 7 में से 6 बालक ऐसे थे कि जिनको इसके वैक्सीनेशन नहीं किया गया था। तो वैक्सीनेशन न करना ये बहुत एक आपत्तिजनक इसलिए है कि मृत्यु भी हो सकती है। तो ये देखते हुए सब जगह पे वैक्सीनेशन करने का बड़ा प्रोग्राम चल रहा है और जल्दी उसको कंट्रोल किया जाएगा। थैंक यू। सर, ये जो टीचरों का आपने बताया, ये सरकार मान्यता प्राप्त अमान्यता प्राप्त दोनों का है ना? सब दोनों का। और 60,000 लेकिन ऑल ग्रांटेड है जिनमें और भी आप अपने डॉक्यूमेंटों को पूरा नहीं कर सकते। छत्रपतींचा विचार म्हणजे